नमस्कार, मी निशिगंधा. आज 27 फेब्रुवारी. तुम्हा सगळ्यांना आज मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कविवर्य वा शिरवाडकर म्हणजे मराठी साहित्यातला लखलखता तारा. त्यांच्याशिवाय मराठी साहित्य अपूर्णच आहे, त्याला पूर्णत्व येऊच शकत नाही. अशा वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. कुसुमाग्रजांनी मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी आयुष्यभर योगदान दिलं, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनानं 2013 साली कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा दिली. 2013 पासून आजपर्यंत आपण हा दिवस कुसुमाग्रजांच्या नावानं साजरा करतो, मराठी भाषेचा गौरव करतो. या दिवशी महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी असं आपण म्हणत असतो. ही आपली माय मराठी भाषा भारतातल्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. भारतात ती सगळ्यात जास्त बोलली जाणारी तिसरी बोलीभाषा आहे, तर जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिचा 15वा क्रमांक लागतो. मराठी भाषेचं सौंदर्य हे तिच्या बोलीभाषेमध्ये. जसं कोसाकोसावर पाणी बदलतो असं म्हणतो आपण, तसंच कोसाकोसावर आपली बोलीभाषाही बदलते. पण प्रत्येक रूपात, प्रत्येक ढंगात तिची गोडी ही अवीट आहे. अशी ही आपली मराठी मायबोली, तिला ऐतिहासिक वारसाही लाभलाय. या मराठी मायबोलीला समृद्ध करण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी आपलं योगदान दिलंय आणि याच साहित्यिकांमध्ये सगळ्यात अग्रणी नाव ज्यांचं घ्यावं लागेल ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तुम्हा आम्हाला सगळ्यांना सावरकर हे थोर क्रांतिकारक, राजकीय विचारवंत म्हणून माहिती असतील, पण सावरकरांची साहित्यिक बाजू फार कमी लोकांना माहिती आहे आणि तीच बाजू आज मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. सावरकर एक राजकीय विचारवंत, क्रांतिकारक तर होतेच, पण त्याच सोबत ते एक थोर कवी, कादंबरीकार, लेखक, चरित्रकार होते, इतिहासकार होते. सावरकरांनी मराठी भाषेमध्ये प्रचंड असं मोठं योगदान दिलंय. त्यांनी अनेक साहित्य प्रकार लिलया हाताळले. ते एक कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, इतिहासकार होते. मराठी भाषेत त्यांनी 10,000हून अधिक पानं लिहिली, तर इंग्रजी भाषेत त्यांनी 1,500 पानं लिहिली, त्यांचं लिखाण केलं. इतकं मोठं प्रचंड साहित्य सावरकरांनी निर्माण केलंय. अंदमानच्या काळ्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना, जवळ कागद पेन नसताना सावरकरांमधला साहित्यिक मात्र जिवंत होता. त्यांनी अक्षरशः काट्यांनी, खिळ्यांनी अंदमानच्या भिंतीवर कोरून कोरून एक महाकाव्य रचलं, ज्याचं नाव आहे कमला. त्यासोबतच त्यांनी जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा, प्रभो शिवाजी राजासारखी महाकाव्य लिहिली, कविता लिहिल्या, ज्या आजही जनमानसात लोकप्रिय आहेत आणि त्या अजरामर आहेत. 1857चं स्वातंत्र्य समर हे त्यांचं इतिहासावरचं पुस्तक, तर त्याच्यावर प्रदर्शनाआधीच बंदी घातली होती. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर सावरकरांनी चरित्र लिहिलं, ते म्हणजे माझी जन्मठेप. आजही त्यांचं हे पुस्तक वाचताना, चरित्र वाचताना डोळ्यात पाणी उभं राहतं, पण त्यासोबतच ते एक जगण्याची प्रेरणा देऊन जातं. सावरकर साहित्यकार तर होतेच, पण त्यांनी एक भाषाशुद्धीची चळवळ उभी केली. आपल्या बोलीभाषेत बोलताना आपण दैनंदिन वापरात अनेक फारसी, अरबी शब्दांचा वापर करायचो. अनेक जणांचं असं म्हणणं असतं की दुसऱ्या भाषेतले शब्द आपल्या बोलीभाषेत वापरल्यानं आपली मायबोली समृद्ध होते. पण सावरकरांचं म्हणणं याच्या अगदी विरुद्ध होतं. ते म्हणायचे की परक्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरणं म्हणजे आपल्या हातातली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीची भांडी वापरणं. सावरकरांनी भाषा शुद्धीचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी मराठीतल्या दररोज वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना 400 ते 500 असे मराठी शब्द सुचवले. इतके मोठं सावरकरांचं कार्य आहे.
सावरकरांनी सुचवलेले ते शब्द आजही आपण सर्रासपणे वापरतो आणि मला खात्री आहे की तुमच्यातल्या अनेकांना ते शब्द माहितीच नसतील. आज आपण त्यातले काही निवडक शब्द जाणून घेऊया. सावरकरांनी दिलेला सगळ्यात पहिला शब्द आहे दिनांक. तारीख या शब्दाला दिनांक, टेलिफोन या शब्दाला दूरध्वनी, नंबर या शब्दाला क्रमांक, तर कॉस्ट्युम या शब्दाला वेशभूषा, डायरेक्टर दिग्दर्शक, सिनेमा मूवी ह्याला शब्द चित्रपट, इंटरवलला मध्यंतर, हजरला उपस्थित, रिपोर्टला प्रतिवृत्त, म्युन्सिपाल्टीला नगरपालिका, कॉर्पोरेशनला महापालिका, मेयर या शब्दाला सावरकरांनी दिलेला शब्द म्हणजे महापौर, सुपरवायझरला पर्यवेक्षक, ट्रस्टीला विश्वस्त, अर्जंट या शब्दाला त्वरित, कॉलम या शब्दाला स्तंभ, किंमत मूल्य, फी शुल्क, शहीद हुतात्मा, कायदा निर्बंध, टेलिव्हिजनला दूरदर्शन, टेलिफोनला दूरध्वनी, लाऊडस्पीकरला ध्वनिक्षेपक, बजेटला अर्थसंकल्प, ग्राउंड क्रीडांगण, प्रिन्सिपॉल प्राचार्य मुख्याध्यापक, प्रोफेसर प्राध्यापक, एक्झामिनर परीक्षक, सीज फायर शस्त्रसंधी, पोस्ट टपाल, मॉर्गेज तारण, परेड संचलन, लीडरशिप नेतृत्व, रिटायर सेवानिवृत्त, पगार वेतन. आत्ता मी तुम्हाला सांगितले ते शब्द आणि त्याच्यापेक्षा अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले जे तुम्ही आम्ही आजकाल सर्रास वापरतो. असेही अनेक शब्द आहेत जे पहिल्यापासून मराठी भाषेत होते पण ते संस्कृत प्रचूर असल्यानं त्यांचा बोलीभाषेत दैनंदिन वापर होत नव्हता. सावरकरांनी ते शब्द मराठी बोलीभाषेत सर्रास वापरण्याचा आग्रह धरला आणि आज आपण ते शब्द सर्रास वापरतो. सावरकरांचे राजकीय विचार तुम्हाला पटतील न पटतील पण त्यांनी एक साहित्यिक म्हणून मराठी भाषेसाठी दिलेलं योगदान तुम्ही कसं नाकाराल. सावरकरांनी सांगितलेल्या शब्दांमुळे मराठी भाषा आणखी समृद्ध झाली, तिची गोडी अधिक वाढली. त्याच्यामुळेच आज मराठी भाषा दिनानिमित्त सावरकरांच्या या साहित्यिक चळवळीची दखल घेऊया आणि त्यांना आजच्या दिनी वंदन करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.